नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण एक अशी जबरदस्त रेसिपी घेऊन आलोय जी की यापूर्वी तुम्ही कधी बनवली नसेल आणि खाल्ली सुद्धा नसेल। इडली पात्रामध्ये आज आपण साबुदाणे घालून आषाढी एकादशी स्पेशल अगदी भन्नाट आणि जबरदस्त रेसिपी बनवतोय जी की बनवायला एकदम साधी सोपी आहे आणि झटपट होते। तुम्हाला इथे साबुदाणे भिजत वगैरे घालायची अजिबात गरज नाही। तुम्ही ही रेसिपी इन्स्टंट बनवू शकता आणि एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर नेहमीच उपवासाला तुम्ही ही झटपट होणारी रेसिपी बनवाल, एवढी जबरदस्त लागते। तर त्यासाठी करायचं काय, सुरुवातीला पहा आपल्याला काय करायचं आहे, बटाटे घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे बटाटे 4 बटाटे घ्यायचे आहेत पहा, आणि हे बटाटे आपल्याला साल काढून घ्यायचे, स्वच्छ धुवून साल काढून मग आपल्याला हे बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून हा बटाटा जो आहे तो अजिबात काळा पडणार नाही। आता त्यातला एक एक बटाटा काढून घ्यायचा आणि किसणीवरती या पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये हा बटाटा किसून ठेवायचा आहे जेणेकरून हा बटाट्याचा जो किस आहे तो सुद्धा काळा पडणार नाही। आणि 3-4 वेळा आपल्याला हा बटाटा काय करायचा, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे पहा, जेणेकरून याच्यामध्ये काय एक्स्ट्राचं स्टार्च असेल ते पूर्ण निघून जाईल आणि मस्त अगदी पांढरा शुभ्र बटाट्याचा किस आपल्याला भेटून जाईल। तर पहा तो तिकडे साईडला ठेवून दिला। लगेच इथे साबुदाणे 1/2 किलो इतके घ्यायचे आहेत। आता साबुदाणे हे सुद्धा आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये काही निवडून घ्यायचे, सुरुवातीला कचरा वगैरे असेल तर धुतल्यानंतर जाईल आणि निवडूनच घ्यायचे आहेत। तर इथे पहा साबुदाणे सुद्धा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आपल्याला पाणी निथळून काढून साईडला साबुदाणे ठेवायचे आहेत। आता इथे जो किस घेतला होता आपण पहा, तर तो किस सुद्धा व्यवस्थित असा पिळून घ्यायचा आणि पूर्ण पाणी निथळून काढायचं आणि साईडला करायचा। आता परात घ्यायची आहे पहा, आणि परातीमध्ये काय करायचं, आपल्याला जो साबुदाणा आपण घेतला होता तो साबुदाणा पहा या परातीमध्ये घालून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला मोठं ताट परात असंच भांडं घ्यायचं आहे मिक्स करण्यासाठी। आता इथे जो किस घेतला आहे आपण तो किस सुद्धा पाणी निथळून काढायचा आहे आणि तो घालून घ्यायचा आहे। तर पहा व्यवस्थित किस घालून घेतला। आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला हाताने एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत पहा, इथे व्हिडिओ दाखवते अगदी त्या पद्धतीनं। म्हणजे कसं की जे आपला साबुदाणा आहे आणि जो बटाट्याचा किस आहे त्या दोन्हींचा ओलसरपणा आहे त्याच्यामध्ये, हा साबुदाणा जो आहे तो अजूनच थोडासा ओलसर होईल। तर पहा इथे आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही, अगदी इन्स्टंट बनवतोय त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा, खूपच सर्वांना आवडणारी आहे। तर लगेच ते साईडला करून ठेवलं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत पहा, एक जवळजवळ वाटीभर इतके शेंगदाणे घातलेत, जिरं घातलं आणि काही मिरच्या घातलेल्या आहेत। जिरं खात असाल उपवासाला तर नक्की घाला। आता जिरं घातलं आणि त्याच्यावरती मिरच्या घालून एक 3 ते 4 एकदम जाडसर असं वाटण तयार करून घेतलं, ते घातलं या साबुदाण्यावरती। त्याच्यानंतर पहा त्याच्यामध्ये 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि नंतर 2 चमच इतकं दही घालून घेतलंय मी आणि लिंबाचा रससुद्धा पिळून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या पदार्थाला एकदम चटपटीत चव येईल आणि मस्त अगदी टेस्टी लागेल। तर त्यासाठी पहा आता काय करायचं आहे, शेवटी आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत आणि दाबून दाबून छान असे मर्दून जशी कणिक मळतो या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित एकत्र करायचं आहे। आता हे सर्व जिन्नस एकत्र केले। आता आपल्याला ह्याला छान बाइंडिंग यावं याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, राजिगिरा पीठ एक 4 चमचे घालायचं आहे। आता जर तुमच्याकडे राजिगिरा पीठ नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, वरीचं तांदूळ असतं आपल्याला भगर जी बोलतो, ती आपल्याला एक 3 ते 4 चमचे इतके काय करायचे, मिक्सरमधून बारीक अशी पावडर त्याची बनवून घ्यायची आणि ती आपल्याला इथे वापरायची आहे। तर आता पहा व्यवस्थित इथे राजिगिरा पीठ घातल्यानंतर काय करायचं, मिक्स करून घ्यायचं परत एक वेळा आणि छान असा गोळा हा साईडला करून द्यायचा। आता इथे अजिबातच थांबायची वगैरे गरज नाही, पटकन आपल्याला पुढची प्रोसेस करायला घ्यायची। पण शेवटपर्यंत रेसिपी पहा हां, खरंच खूप मस्त आहे रेसिपी आणि भन्नाट आहे। आणि विशेष म्हणजे ही रेसिपी अजूनच कमीत कमी वेळात तयार होण्यासाठी मी अजून एक मस्त ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे। आता जितका वेळ लागतोय त्याच्यापेक्षा सुद्धा झटपट तयार होईल, ती ट्रिक मात्र तुम्ही मिस करू नका। तर पहा इथे काय करायचं, आपल्याला हे सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत। आज आपण इथे बनवतोय साबुदाणा वडा, इन्स्टंट साबुदाणा वडा। इथे तुम्हाला बटाटा शिजवून घ्यायचा नाही आहे, साबुदाणा भिजवून घ्यायचा नाही आहे, अगदी मस्त आणि चटपटीत लागतो हा। आणि विशेष म्हणजे काहीतरी वेगळी चव येते ना, जबरदस्त चव येते। तर इथे पहा सर्व वडे मी तयार करून घेतले आणि भरपूर असे वडे इथे तयार झालेले आहेत पहा। आता काय करायचं, हे सर्व साईडला ठेवून दिलं आणि इडली पात्र घ्यायचं आहे। इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला सुरुवातीला ठेवायचं आहे। पाणी गरम होतंय तोपर्यंत आपल्याला ह्या इडलीचे जे साचा आहे त्या खणांमध्ये काय करायचं, तेल लावून घ्यायचं आहे सर्व। आता मी 2
पात्राच्या जे भांड्यांमध्ये तेल लावून घेतलेलं आहे. आणि काय करायचं आहे पहा, आता या तेल लावलेल्या प्लेटमध्येच आपल्याला जो वडा बनवून घेतलेला आहे तो ठेवून द्यायचा आहे. आणि आपल्याला उकळतं पाणी आहे, लगेच पाणी उकळलं, वाफ छान यायला लागली की आपल्याला त्याच्यावरती ह्या दोन्ही प्लेटा ठेवून द्यायच्यात. प्लेटा कशा ठेवल्या मी तुम्हाला दाखवलं पहा, जिकडे होला असतात तिथे वडा बरोबर आला पाहिजे दुसऱ्या प्लेटचा. आणि झाकण ठेवून एक 10 मिनटं शिजवून घ्यायचं. आता इथे चटणीसुद्धा तयार केली, खोबरं घातलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पहा मिरच्या घातलेल्या आहेत आणि साखर आणि मीठ घातलेलं आहे. थोडंसं पाणी टाकलं, ओलं खोबरं असेल तर नक्की वापरा, अजूनच छान जबरदस्त चटणीला चव येते. आता इथे 10 मिनटं तयार झाली होती आणि मस्त आपले हे चेक केले पहा, वडेसुद्धा एकदम मस्त असे शिजलेले आहेत. आता पहा काय करायचं आहे पुढे. आता मी तुम्हाला जी एक पद्धत म्हटलं की एक ट्रिक जी आहे की अजूनच आपला कमी वेळ वाचावा आणि झटपट तयार व्हावं, याच्यासाठी कोणती पद्धत आपण इथे पहिलं करून ठेवायची आहे ते मी तुम्हाला सांगते. आता हे सर्व वडे आपण त्या प्लेटमधून काढून घेतले आणि थंड करायला ठेवून दिले. आता दुसरेसुद्धा त्याच्यामध्ये घातले आणि लगेचच वाफवायला ठेवून दिले. आता जे आपण पहिले काढून घेतले होते पहा, त्यांना काय करायचं, अशा पद्धतीने डब्यामध्ये पॅक करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. जेव्हा कधी तुम्हाला घाई गडबडीमध्ये किंवा मुलांना सकाळी टिफिनला द्यायचं आहे किंवा उपवासासाठी बनवायचं, तर आदल्या रात्री तुम्ही ही अर्धी प्रोसेस करून ठेवू शकता. आणि राहिलेली प्रोसेस म्हणजेच की फक्त तळण्याची प्रोसेस आहे, ती तुम्ही सकाळी करू शकतात. तर आता इथे पाहू शकता, मस्त असं तेल गरम करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती अगदी छान असा कलर येईपर्यंत पहा हे सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता अगदी छान असं साबुदाणा मस्त अगदी फुलला आहे पहा, काय भारी दिसतं साबुदाणा फुलला आहे आणि खरंच खूपच टेस्टी लागतो या पद्धतीनं. आणि ना इथे आता दुसरी बॅचसुद्धा मी एक बॅच काढून घेतल्यानंतर दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीनं मी तळून घेते पहा. आणि ही दुसरी बॅचसुद्धा अगदी छान कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची. आता मी इथे वापरते ऑडीचा युनिरेप पेपर फॉईल, ज्याच्यामध्ये पहा अगदी इको फ्रेंडली आहे हा पेपर. आणि ना याच्यावरची शाई वगैरे बिलकुलच आपल्याला घातक नाही बरं का. एक कमेंट आलेली, तर त्यासाठी मी सांगते, याच्यावरची शाई आपल्याला अजिबात घातक नाही आहे. आणि हे ऑडीचा पेपर आहे, तर आहे ना, तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मी प्रोडक्ट टॅग करते, नक्की तुम्ही तिथून घेऊ शकतात. तर याच्यावरती पहा इको फ्रेंडली आहे आणि विशेष म्हणजे जे पण अन्न आहे ते आपलं फ्रेश राहतं, गरम राहतं. तर आता ना पहा इथे काय करायचं आपल्याला, हे व्यवस्थित असे वडे तयार करून घेतलेले सर्व मी इथे काढून घेतलेले आहेत आणि एकदम भारी चवीला हे वडे तयार होतात. आणि यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी पाहिली आहे का, बनवली आहे का अशा पद्धतीनं ह्या वड्यांची, ते मला कमेंट करून सांगा. अजूनच मी तुम्हाला रेसिपी सोपी करून सांगितलेली आहे आणि अजूनच तुम्हाला वेळ कमी वाचावा यासाठी तुम्हाला काही ट्रिकसुद्धा सांगितलेले आहेत, जसं की आपल्याला वाफवून घ्यायचे हे वडे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत. तर पहा इथे मस्त असे हे वडे तुम्ही झटपटसुद्धा अजूनच करून खाऊ शकतात. इथे आता दहीसोबत किंवा आपण जी बनवली चटणी त्याच्यासोबत आणखी मिरच्या वगैरे तळून घेऊन तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. आषाढी एकादस, नक्की कोणताही उपवास असो, नवरात्री असो, आषाढी एकादस असो, आता नवरात्रीसुद्धा येते, त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये शेअरसुद्धा करा. दहीसोबत तर एकच नंबर लागतं. आणि ही जी चटणी आहे ना, लिंबूसुद्धा टाकलेलं आहे आपण आणि चटपटीत बनवली आहे, मस्त साखरसुद्धा टाकली आहे, एक नंबर लागते ही चटणी. एकदा तुम्ही या पद्धतीने हे वडे बनवून पहा. ह्या आषाढी एकादशीला हे झटपट वडे नक्कीच बनवा. आवाजसुद्धा ऐकवते पहा तुम्हाला. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्री परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आपले व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. चला उद्या पुन्हा भेटूया अशाच एका युनिक रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.